काय भेट वस्तू मी विचारलं त्यांनी सांगितलं नाही. सब सामने देखिए, सामने देखिए. मदनकर यांना विनंती आहे की त्याने आमदार राजूभाऊ कारेमोडे सरिताताई मदनकर स्वागत करा. त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य खोतरला माझं गाव आहे. काळ जसं बदलतो प्रत्येकाने बदलायची कुठेतरी तयारी ठेवायला. आपण तयारी आपण म्हणजे ते नाही आता आहे माझ्या बापनी केलं, दादानी केलं, आजोबानी केलं, त्याच्या आजोबानी केलं, मग मला तसंच करायचं. आता काळ बदलला ना बाबा. किती किती त्या जमान्याच्या हिशोबाने काही ना काही थोडं चेंजेस होणार आणि आपल्यालाही करावं लागणार आहे. पण आपण त्याच्यामध्ये लवकर तयार होत नाही ही पण एक वस्तुस्थिती. आता महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, आपल्या 3 पक्षाची सरकार आहे. तिन्ही पक्ष मिळून आपण एकत्रपणे इलेक्शनच्या अगोदरही काम केलं म्हणून एवढा यश आपल्याला भरभराटीचं यश मिळालं, अप्रतिम यश मिळालं. पण आहे काही ना काही त्रुटी आहे असं मी काही असं म्हणत नाही. 3 पक्षाच्या सरकारमध्ये कुठे छोट्या मोठ्या गोष्टी ते काही राहणार. जिथे जिथे ज्या पक्षाचा आमदार असेल त्या पक्षाचाही थोडाफार ते बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो ना. स्वाभाविक आहे. तुम्ही राष्ट्रवादीचा विचार करणार, दुसऱ्या पक्षाचा आमदार असेल ते दुसऱ्या त्यांचा विचार करणार. पण कुठेतरी आपल्याला ते बॅलन्स करायचे आहे. आणि म्हणून आता नाना भाऊ तुम्ही पण लक्ष द्या, राजूभाऊ तुम्ही पण, राजेंद्र आपबी सगळ्यांनी लक्ष एक गोष्टीचं आपल्याला घालायचे आहे की सरकारमध्ये जे सर्व तिन्ही पक्षाचे जे काही हिस्सेदारी आहे आणि ज्या एक एक जिल्ह्याच्या जे काही निकष आपण ठरवलेला आहे ते सगळ्या पक्षाच्या लोकांना त्याचा न्याय मिळाला पाहिजे. असं नाही की कोणाचे पालकमंत्री दुसऱ्याचे तर मग सगळं काम एकाच बाजूला वन साइडेड चाललं गेलं असं नाही होणार. आणि म्हणून आम्ही ताकीद केली आहे कि भंडाराच्या ए बाबा पानी वाणी बाद में लाओ, चलो जाओ साइड में जाओ, कोई नहीं है, एयर कंडीशन में पानी नीचे. रात में नाश्ता भी करो, पानी भी पियो और पानी लोगों को भी पिलाओ. ते जे निकष इथला पालकमंत्री जे लावेल तर निकष आम्ही गोंदियाला लावू, मग बरोबर ठीक होऊन जाईल. मग इथे आम्हाला न्याय नाही दिलं तर तिथे आम्ही पण बिलकुल देणार नाही. मग ऑटोमॅटिकली इकडच्या पण जे काही कमी जास्त असेल ते आपण दुरुस्त करायला लावू. तर त्याच्यासाठी तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे, बारीक नजर ठेवली पाहिजे. काय आहे, कुठल्या गोष्टी आपली चुकली आहे, काही आपल्याला कमी मिळत आहे तर आम्हाला लगेच सांगा. मग ते तिथे आपण नाक दाबायचं, मग इथे तोड होतं. बरोबर ना. काही अमित शहा साहेबांच्याकडे कुठली तक्रार किंवा खंत व्यक्त केला नाही. मी त्या कार्यक्रम झाल्यानंतर सुनील तटकरेच्या घरी जेव्हा जेवणाची वेळ होती, अमित शहा साहेब होते, देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा, मी सगळेच होतो. त्यावेळी अशी कुठल्याही विषयावर चर्चा झाली नाही.
खेडीमेडीच्या चांगल्या वातावरणामध्ये आम्ही तिथे सगळे भेटलो, जेवलो आणि महाराष्ट्रामध्ये आमची महायुती भक्कमपणे चालवायची कशी याच्याबद्दलच एक सगळ्यांनी एक शुभचिंतन केलं. रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राची एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची संस्था आहे. लाखो विद्यार्थी या संस्थेमध्ये शिकत आहे आणि त्याचे विश्वस्त अजित पवार साहेब पण आहे आणि सोबत मोठे पवार साहेब अध्यक्ष आहे. आणि त्या संस्थेच्या एक कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्त जर दोन्ही एकत्र आले तर त्याच्यात काही आश्चर्याची गोष्ट नाही. आणि जो विषय आज विकासाचा आहे की बारामतीचा विकास असो, महाराष्ट्राचा विकास असो, त्यामध्ये पवारसाहेबसारखे अनुभवी नेत्यांशी काही संवाद अगर झाला असेल तर त्याच्यात काही चुकीचं नाही. शेवटी पक्ष वेगळा पण महाराष्ट्राचा विकास आणि एक अनुभव असलेल्या व्यक्तीकडून काही चर्चा करणं, त्याच्यात काही वेगळा अर्थ काढणं मला काही त्याच्यात चुकीचा वाटत नाही.